नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू दे, एक वेळ जरूर आम्हाला भेटा. जे की कॅन्सर, जे किमोथेरपी करत आहे, ब्लड कॅन्सर असू द्या, कॅन्सरचे अनेक प्रकार असतात. कोणताही कॅन्सर असेल तरी आपल्याकडे इलाज होईल. आणि तुम्ही गड्डा झाल्याच्या नंतर, फर्स्ट स्टेप झाल्याच्या नंतर जरी तुम्ही ऑपरेशन केलं तरी कॅन्सर होत असतो. त्याच्यामुळं आपल्याकडे होऊ नये, तुम्हाला होणार नाही माझं एकदा ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर. परंतु एक वेळेस बेटा, जे शुगरवाले आता दररोज गोळ्या खाऊन परिषद त्यांनी बी त्याच्या गोळ्या बंद होणार. बीपीवाले असेल, बीपीसाठी बी आपल्याकडे इलाज आहे. किडनी डायलिसिस प्रत्येक महिन्याला करायला, त्याची प्रॉब्लेमला डायलिसिस करायची गरज पण आहे. पोटाचे विकार, संडाचे विकार किंवा ब्लडचे विकार, कोणते जरी विकार असेल तरी एक वेळ जरूर भेटा, जेणेकरून तुमचं कल्याण करण्यामध्ये आमचा हातभार लागेल. आज आमच्याकडे जे तुकतेवार सावकार, जे की त्यांच्या पत्नीचे पहिलं काही दिवसापूर्वी म्हणजे 6-7 महिन्याच्या पूर्वी त्यांचं जे दाताच्या समस्या होत्या, पुष्कळशी ताई परेशान होती. तर ते ताईला यांनी आणले. तर आणल्याच्या नंतर त्याचं जे रिलॅप कसं झालं काय नाही, तर त्यांनी आता प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत, जेणेकरून आणि ती औषध परत एकदा घेऊन जात आहेत. तरी त्यांचं काय मनोकामना ते आपण बघू. सावकार सांगा, कसं काय त्रास होता ते सांगा पाहिजे आता. नमस्कार. हां. कुमार तुकतेवार, राहणार इस्लापूर. तर माझं हरिओम प्रोविजन नावाचं किराणा दुकान आहे. बरं. हुतात्मा स्मारक समोर, रेल्वे स्टेशन रोड. हो. माझ्या पत्नीच्या दाढाची आणि दाताची फार समस्या होती, विशेष या थंडीच्या दिवसामध्ये. हो. पण इंजिनवाड सरांनी जे टेस्ट दिली आणि ट्रीटमेंट केली, टॅबलेट वगैरे हे, त्याच्यानं 100% फरक पडलेला असून मी परत आणखी तीच मेडिसिन देत आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की हे जे जनकल्याणाचं काम करत आहे, तर त्यांना एक स्फूर्तपणे आपला एक प्रतिसाद म्हणून आपण त्यांना एकमेकाला दुःखाची हे केलं पाहिजे, चर्चा आणि मार्गदर्शन. आणि या केंद्रावर पाठवलं तर त्या पेशंटला सुद्धा लवकरच आराम भेटते, अशी मी प्रतिक्रिया देतो. सर सावकार, जर आता इकडे पहिलं तुमच्या जे पत्नीला आहे, जे पहिले इतर दवाखान्यात न्यायले होते, तेव्हा कशी म्हणजे अवस्था होती सांगा बरं. इतर दवाखान्यामध्ये डेंटिस्टकडे दाखवलं, अगदी इस्लापूरचे ते नवीन आलेले आडे आणि हिमायतनगरचे शेळके डॉक्टर आणि नांदेडचे सुद्धा 2-3 डॉक्टर वगैरे होते, मारवाडीचे, असे 2-3कडे दाखवलं. पण त्यांनी दात काढायचं, टाके मारायचे, अशा समस्या सांगितल्यानंतर आता बायकांची कशी असते भीतीची हे की ऑपरेशन मायनर असते म्हणलं तरी ऑपरेशन म्हणलं भीती वाटते. हो ना. पण आपल्या इंजिनवाड सरांच्या ज्या ट्रीटमेंट आणि मेडिसिननं बिलकुल पहिला 1 महिना 15 दिवसातच आराम पडायला सुरुवात झाली. आणि आता खूप चांगलं आहे. म्हणजे नैसर्गिक आहे ते केव्हाही चांगलं, मला हे सांगायचं. तुम्ही सोन्याचा बसवशाल, चांदीचा बसवशाल काढून, ते तात्पुरता आराम काही कामाचा नाही. हो ना. सुशोभीकरण नको आहे आपल्याला. आहे ते नैसर्गिक संपत्ती टिकवण्यासाठी यांनी जे शोध लावला, हे जे त्याला सहकार्य करायचे, त्याच्याबद्दल मला बिलकुल आनंद आहे आणि अभिमान आहे की आपल्या गावातील एक तरुण हे करायला, लोकांचं दुःखाचं जे सांत्वन राहिलं, त्याच्याबद्दल मला भरपूर आनंद आहे. सर, तुम्ही सावकारची चांगली सत्य परिस्थिती सांगली. जर आपल्याला जर ट्रीटमेंट नाही दिलं असतं तर त्या बाईचे जे दात आता समजा सरासरी ते सर्व दात काढाच लागलं असतं ना. सांगितले होते बघा बरं, डॉक्टरांनी काढायला. ऑपरेशन म्हणजे तेच ना, तेच काढायला सांगितले ना. हो ना. आणि काढणं सोपं नाही, सांगायचं तर ऑपरेशन टाका मारावं लागते म्हणाले. पण एकदा जर सुरुवात झाली की ते कवळी सगळं हेच होते ना, सर्व वयाच्या 40मध्ये जर आपल्याला कवळी काढावं लागली तर त्याला पुढचं काय दुःख म्हणजे किती झेलावं लागत असेल. त्या जे खाण्याचा आनंद आहे दाता भेटत नाही ना. असं आहे, दातांचे चावणं, नैसर्गिक पाय असो, डोळे असो, कुठलाही अवयव असो, त्याची जी संपत्ती आहे नैसर्गिक, त्याला हे मेंटेनन्स चांगल्या प्रकारे तिथून लागते, असं मी माझ्या अनुभवावरून सांगायला. ठीक. जे सावकार तुम्ही जे अनुभव सांगल्या आणि हे अगदी बरोबर आहे. कारण कसं निसर्गाप्रमाणेच आपण इथं ट्रीटमेंट द्यायलो, पण लोकांच्या जे मेंटॅलिटीमध्ये जे आहे ॲलोपॅथिक, MBBS, MD, सर्जन, स्पेशलिस्ट, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, बट व्हेरी इम्पॉर्टंट हू इज द बेस्ट मेडिसिन, बेस्ट डॉक्टर and you're certified. जनसेवा आयुर्वेद में ये मेरा इलाज है. तुम्ही कुठं भी जा असा इलाज भेटूच शकत नाही. आणि जेव्हा तुम्हाला भेटेल
तेव्हा तुम्हाला तुमचं निसर्गाप्रमाणेच करावं ना, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शाहूकारनं जे अनुभव सांगले ते सत्य सांगले. जर आपल्याकडे शाहूकार जर नाही आज त्या म्हणजे बाईचं त्रास कसं पुरुषाला बी सण होऊ शकत नाही, तिला बी होऊ शकत नाही. आणि असा प्रत्येक डोळ्याचं बी समस्या पण आता चष्मेचं नाव आले, माझ्या डोळ्याचा बी मायनस आहे. ते ट्रान्सप्लांट करते तिथं आपल्याला ट्रान्सप्लांट करायची गरज नाही. हे सर्व नैसर्गिकप्रमाणे केस येणार. आणि जे किमोथेरपी करू त्या रोगीला मारून टाकले कॅन्सरवाल्याला, तर माझ्याकडे या ना, मला किमोची गरज नाही तुम्हाला राहणार ना, डायलिसिसची राहणार नाही. एक वेळ अवश्य एकदा या ना, तुम्ही भेटा ना मला. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला सत्य परिस्थिती कसं समजेल. आता आजूबाजूची हातात तुम्हाला म्हणाले बाबा जा ना तिथे, ते आता तिथं त्यांनी असते हां ते कुठे बी आहे. कारण त्यांनी 50 वर्षापासून 10 वर्षापासून त्यांनी दवाखाने टाकलेले आहेत, राहू केतू कुठे असतात, कुठे बी असतात, पिढ्याने पिढी दवाखाने टाकलेले आहेत फील्डमध्ये. परंतु तिथं इलाज कसं व्हायला आणि इथं कसं व्हायला हे तुम्ही अनुभव घ्या आणि तेव्हा या तुम्ही. ही बी शाहूकारची बी इच्छा आहे, त्यांनी खुश आहे त्याच्याबद्दल, आपल्या इलाजाबद्दल. आणि प्रत्येक रोगी खुश आहे. जर खुश नसता गेलं तर आपण बी दवाखाना बंदच केला असता, त्याच्याबद्दल नो टेन्शन. कारण आपल्या फशिलीचं आपल्या दिवस तुमची प्रगती होईल आमची सदिच्छा. हां नाही ते आपल्याला हे पहा सर्व होणारच. कारण वसा घेतला सेवेचा हो ना, हां ते होणारच ना शाहूकार. कारण आपल्या अंतकरणामध्ये कोणाचं नुकसान हो असं नाही, कोणाची आपल्या ट्रीटमेंटपासून कोणाचं दुष्परिणाम होऊ नये असं नाही ना. आपल्या मनामध्ये कल्याणच करण्याचा मार्ग, मानव जन्म एकदा येतेच, कोणाचा सत्कार्य नाही. आपलं तसं नाही. जे काय पहिली फीस आहे नंतर त्याच्यानंतर फीसच नाही माझी. कारण फीस माझी जी आहे माझं दवाखाना चालण्यासाठी, दुकान चालण्यासाठी मला फीस आहे, त्याच्यामुळे दुसरं काय नाही. हां ठीक आहे शाहूकार, तुम्ही जे अनुभव सत्य परिस्थिती सांगली त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अख्खा महाराष्ट्रामध्ये शेअर करा आणि इतर स्टेट आहे त्याला बी शेअर करून त्याचा फायदा होईल. धन्यवाद.